त्यांना सेल्फ प्रॅक्टिस करते आणि इधरची पण पाहतो, त्यांना नॉलेज नसतं, दररोजच 1600 मारते. आता एक जण मित्र भेटला होता, तो म्हणतो आम्ही प्रॅक्टिस करतो सेल्फ मध्ये, एक दिवस 2400 मारतो, एक 1600 मारतो, 100 मारतो, स्प्रिंट मारतो, नुसतं रनिंग करते. पण रनिंग कशी करायची, काय करायची ते माहिती प्रॅक्टिस करू शकता. नाही तर सेल्फच्या नावाखाली प्रॅक्टिस करू राहिलो 2-4 वर्ष असेच चालले, ग्राउंड निघत नाही, पेपर निघत नाही, कॉन्सेप्ट क्लिअर नाही, तर मग ती काही मतलब नाही. त्याच्यामुळं हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 291 दिवस आहे. तर उद्या आहे दिवाळी, तर आज पण दिवाळीचे 3 दिवस दिवाळी असते. पण आपल्या कंपनीला सुट्टी नाही आज, कारण की कंपनी एरिया म्हणजे 2 ते 3 दिवस सुट्टी देते, फक्त जास्त दिवस देत नाही. तर चला आज कंपनीत जाणं आहे आणि उद्यापासून सुट्ट्या लागणार आहे. तर आज लय लोक गावाकडे चालले, कारण की ह्याच्यातून वर्षातून एकदा सुट्टी असते. तर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला. चला तर ग्राउंडकडे निघू आता आपण. इकडून रस्ता बनलेला आहे बघा, इकडून कुलूप आहे, इथून जाता येतं आपल्याला. इथून गाडी पण जायला जागा आहे पलीकडून, कारण की ते तर म्हणलं दररोज गेट खोलणं, गेटवर हे करणं बरोबर नाही. इकडून जाते वाटतं ते माणूस पण, ते सिक्युरिटी गार्ड ना चाचा, ते इकडून जातो. चला कॅबिन बनवली हो आता. हे प्लॉटिंगचा इकडून रस्ता आहे, डायरेक्ट गाडी इथपर्यंत येते. गाडी पण आणायला काय प्रॉब्लेम नाही आता आपल्या इथून पुढं. काय बोलले नाही पाहिजेत, बोलणार तर नाही सहसा, आपण काय हे नाही करत. सकाळी येऊन वॉकिंगला चालले जातो फक्त, बाकी काहीच नाही. तर प्रॅक्टिसला कधीच सुट्टी नसती आपल्या म्हणजे कोणत्याच प्रॅक्टिसला सुट्टी नसती. प्रॅक्टिस वर्कआउट हा डेली असतो. हा वर्कआउट वरून एक लक्षात आलं आपल्याला, तर एक खेड्याचे गावातले पोरं असते, सिटीतले पोरं असते, त्यांचे ग्राउंड परफॉर्मन्स वेगवेगळा कस का असतो हे समजत नाही. कारण की लई जणांचा मित काय असते, नवीन पोरं लागते, ते अकॅडमी लावायला पाहिजेत का नाही लावायला पाहिजेत. आणि सेल्फ प्रॅक्टिस तर कशी लावायची, एक तर मेन गोष्ट आहे तुमची अकॅडमी. काहीच नॉलेज नसलं, पोलीस भरतीविषयी किंवा कशाविषयी काहीच नॉलेज नसलं, तर अकॅडमी 1 वर्ष तरी लावा तुम्ही. त्याच्याने कोणा तुम्हाला फंडा समजेल नेमकी कसा आहे, लेकीचा फंडा कसा आहे, ग्राउंडचा फंडा कसा आहे, कशाने काय होतं हे एकदा तुम्हाला कळलं, तर नंतर दुसऱ्या वर्षापासून डायरेक्ट फक्त सराव असतो, तो कंटिन्यू अकॅडमी नसती. ही मेन गोष्ट आहे. पण सेल्फ प्रॅक्टिस मध्ये पण एवढं अकॅडमी लावा तुम्ही. अकॅडमी लावली तर तुम्हाला दुसरे कंट्रोल ठेवता. हा, तुम्हाला जर सेल्फ कंट्रोल जर येत असलं, सेल्फ प्रॅक्टिस जर करत असले तुम्ही, तर मग तुम्ही करू शकता. पण ते गोष्टी त्यासाठी लई गोष्टी लागत्या, 2-3 गोष्टी लागत्या. त्या जर तुमच्याकडे असल्या तर तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करू शकता. नाही तर सेल्फच्या नावाखाली प्रॅक्टिस करू राहिलो 2-4 वर्ष असेच चालले, ग्राउंड निघत नाही, पेपर निघत नाही, कॉन्सेप्ट क्लिअर नाही, तर मग ती काही मतलब नाही. त्याच्यामुळं सेल्फ प्रॅक्टिस करायची ना, तर काही नियम असते, ह्या गोष्टी जर असल्या तुमच्यात, तर तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करू शकता. नाही तर सरळ तुम्ही अकॅडमी लावून टाका, ते तुम्हाला कंट्रोल ठेवते. स्वतः कंट्रोल नसलं तर सेल्फ करू नका, कारण की नुसतं टाइम वाया जायचे काम आहे. मग ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर उद्या दिवाळी आहे, आज सगळे लोक गावाकडे निघून जाते बा. कंपनीला आपल्याला आज लास्ट डे 3 दिवस सुट्ट्या बघा कंपनीला बस. ते आता कंपनी चालू ठेवते, ज्याला यायचं त्यांनी या. तर तुम्हाला सांगितलं तसं अकॅडमी लावा, पण ज्याला जर स्वतः कंट्रोल असला तर त्यांनी सेल्फ प्रॅक्टिस केली, तर नंतर फक्त नॉलेज पाहिजेत. पण लेखीचं नॉलेज पाहिजेत, ग्राउंडचं नॉलेज पाहिजेत, तर सेल्फ करा. नाही तर तुम्ही सेल्फच्या नादाखाली नुसतं पळू राहिले, नुसतं हे करू राहिले, तुम्हाला एक दिशा नाही आणि प्रॅक्टिस कशी करायची, काय करायची हे माहीत नाही ना, तर तुम्ही सेल्फ करू नका पहिली गोष्ट. कारण तो कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही तुमचा, आणि तुम्ही करू राहिले म्हणून करू राहिले, तुम्हाला पॉईंटच माहित नाही काय करायचा.
ही मेन गोष्ट आहे. त्या सेल्फ करायचा तर कमीत कमी तुमच्यामध्ये डिसिप्लिन असलं पाहिजे. मेन गोष्ट डिसिप्लिन म्हणजे प्रत्येक गोष्टीचं डिसिप्लिन. सकाळी वर्कआउटला यायचं डिसिप्लिन, वर्कआउट करायचं डिसिप्लिन, अभ्यास करायचं डिसिप्लिन. अजून डिसिप्लिन मध्ये टार्गेट सेट झालं पाहिजे आपलं. एवढ्या ह्याच्यामध्ये हा चॅप्टर माझा कम्प्लीट झाला पाहिजे, नंतर ह्याच्यानंतर एवढ्या ह्याच्यामध्ये मी रनिंगचा टाइम एवढा आलाच पाहिजे. असं तुम्ही जर स्वतः सेट करत असले तर तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करू शकता. आणि दुसरी गोष्ट, त्याला फोन लावायचा की आला घरी तू, चला आपण ग्राउंडला जाऊ आज. 2-4 दिवस त्याला घेऊन यायचा, तो नाही येणार, मग आपला मूड चालला जातो. ही गोष्ट कधीच नाही करायचं. सेल्फ करायची, एकटं निघायचं, एकट्याच भरोसा ठेवायचा. मित्र येईन मग आम्ही सेल्फ करणारे 4 जणांचा ग्रुप आहे. स्वतः पळायचं. कोणी सोबत असलं तरी पळायचं आणि कोणी सोबत नसलं तरी पळायचं. पाऊस असला तरी पळायचं आणि काही नसलं तरी पळायचं. ही मेन गोष्ट आहे सेल्फची. डिसिप्लिन सगळ्यात मेन गोष्ट आहे. त्याच्यानंतर कन्सिस्टन्सी म्हणजे तुमचा मूड असू नसू आपल्याला प्रॅक्टिस करायची म्हणून करायची. आपलं टार्गेट सेट करायचं आहे, एवढ्या ह्याच्यामध्ये हे झालंच पाहिजे. आजचा वर्कआउट हा आहे तर हा झालाच पाहिजे. मूड असू नसू, कोणतं म्हणजे वातावरण कंडिशन असू नसू, टाइम असू नसू, आपल्याला ती गोष्ट करायची म्हणजे करायचीच असते. रुटीन तोडायचा नाही, मेन गोष्ट ती. नंतर वर्कआउट काय करायचा. त्याच्यानंतर कसं असतं, वर्कआउट करायचं म्हणलं तर वर्कआउट प्रत्येक बॉडीचा. आता जे खेड्यातले पोरं पाहतो मी, त्यांना सेल्फ प्रॅक्टिस करते आणि इधरची पण पाहतो, त्यांना नॉलेज नसतं. दररोजच 1600 मारते. आता एक जण मित्र भेटला होता, तो म्हणतो आम्ही प्रॅक्टिस करतो सेल्फ मध्ये, एक दिवस 2400 मारतो, एक 1600 मारतो, 100 मारतो, स्प्रिंट मारतो. नुसतं रनिंग करते, पण रनिंग कशी करायची, काय करायची ते माहित नसतं ना. तुम्ही फक्त बंदूक चालवते, पण बंदूक मध्ये रिपेअर कशी करायची, गन लोड कशी करायची, त्याची सर्व्हिसिंग कशी करायची, हे सगळ्या गोष्टी आली पाहिजे. हँडल पकडायचं कसं, काय करायचं, या गोष्टी शिकल्या तर बंदूक चालवणं सोपं जातं. तसंच आहे रनिंग मध्ये. अदर गोष्टी जर आपण ऑल बॉडी पार्ट जो ओके केले आपण, तर आपल्या रनिंग परफॉर्मन्स एकदम सिम्पल होऊन जातो. ही गोष्ट आधी याची तयारी करा, रनिंग तुमची आपोआप हे होऊन जाईल. तुम्ही डायरेक्ट पेपर द्यायला पाहते, पेपर नाही, आपला आधी टॉपिक क्लिअर करा ना. टॉपिक क्लिअर करा, प्रत्येक एक पेपर तुमचा बरोबर निघून जाईल. तसं रनिंगचं आहे, तुम्ही प्रत्येक अवयवाची बॉडी पार्टला ओके करा, रनिंग तुमचं परफेक्ट होऊन जाईल. ही मेन गोष्ट आहे. आणि तुम्हाला पहिलेच सांगितलं, अकॅडमी लावली कोणी पाहिजेत, जे नवीन आहे, ज्यांना नॉलेज नाही, जे नवीन आहे, जे या फील्डमध्ये नवीन आले, त्यांनी डायरेक्ट पहिली गोष्ट आहे, एक तर कोण सिनियर असला तर त्याचं हे करायचं एक्सपिरियन्सवाला, नाही तर तुम्हाला बजेट असलं तर अकॅडमी 1 वर्ष लावून घ्या. कॉन्सेप्ट कळून जातो नेमकी फंडा काय अकॅडमीचा, कसं असतं काय नाही असतं. त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ करू शकता. माहिती म्हणजे तेच आहे, फक्त क्लास फक्त 1 वर्ष असतो कोणता पण, बाकी सगळं रिव्हिजन असतं. मेन गोष्टी आता एवढे पोरं बघितले, क्लासच्या नावाखाली अकॅडमीच्या नावाखाली 2-2, 4-4 वर्ष तिकडे पैसा वेस्ट जातो, टाइम वेस्ट जातो, सगळंच वेस्ट जातं, काहीच होत नाही. खरं जर करायचं तर चालू करा, नाहीतर काही मतलब नाही. तर टाइम आणि पैसा वेस्ट आहे याच्यामध्ये. ती एक गोष्ट आहे, कारण कॉम्पिटिशन पण लई आहे, त्याच्यामुळं ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, तसं तर आपण तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतोच. तुम्हाला जी गोष्ट अडचण वाटली, काय वाटली, तर तुम्ही कमेंट करू शकता. आपण त्याच्यावर सोल्युशन सांगू. तर चला, तयारी झाली, आता रेग्युलर मधला आपला वॉर्मअप चालू करू.
वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला. तर एक गोष्ट आहे का 2 दिवसाआधी आपण काय मारलं होतं, थाईज मारली होती, म्हणजे लेग फ्री केले, स्क्वॉट मारले होते, त्याच्यामुळे पुरी बॉडी दुखू राहिली पूर्ण. ही एरिया स्क्वॉट मारला ना, ग्लूट्स थाईज हे पुरे जाम झालेले. तर काल आपण स्किपिंग मारले, रिलॅक्स केलं, स्ट्रेचिंग केली ना तरी हे होतच. तरी एकदा मसाज करणं लागेल आपल्याला. त्या दिवशी नॉर्मल केली ती आपण, आता आज घरी गेलं ना थोडी मसाज करणं लागेल, कारण की पाय जाम झालेले, मसल जाम झाली अशी ह्यानी प्रॅक्टिस करून, कारण 2 दिवस कंटिन्यू होती ना, त्याच्यामुळे आता कूल डाऊन करणं लागेल तरच हे करू. चला वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला. आता काय करू, जॉगिंग करू पहिले. आपण इथं नॉर्मल जॉगिंग करतो. जॉगिंग म्हणजे फक्त बॉडी गरम होण्यासाठी फक्त बस. तर आजचा वर्कआउट काय आहे आपण बघणार आहे. बिगनर्ससाठी हा पण वर्कआउट आहे आणि आपल्यासाठी पण तो आहे. सोमवारी आपला लॅडर वर्कआउट असतो, इन आउट. तर चला, लॅडर तर नाही आणलं करणने आता, कारण 2 दिवस आपण येत नाही, 2-3 दिवस झाले. तर चला आता काय करू, आपण इन आउट वर्कआउट मारू. पहिली गोष्ट म्हणजे इन आउट वर्कआउट हा आहे सेम रनिंग टाईपचे, परफॉर्मन्स म्हणजे इफेक्ट सगळा रनिंग सारखाच होतो, फक्त आपण जागेवर करतो आणि रनिंग कशी आहे आपण डिस्टन्सनी करतो. तर हा फरक आहे दोन्ही मध्ये. तर बिगनर लोकांनी हा केलाच पाहिजेत कमीत कमी, कारण की आपले हात पाय पूर्ण बॉडी पोझिशन, रनिंगचं परफॉर्मन्स, रनिंग साठी जे टेक्निक लागती सगळी या याच्यामध्ये अवेलेबल असते. त्याच्यामुळं इन आउट वर्कआउट करा. नवीननी जुन्यान पण करू शकते तुम्ही. तर हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा तर अकॅडमीचा आणि सेल्फ प्रॅक्टिसचा. सेल्फ प्रॅक्टिस म्हणजे डिसिप्लिन लागतं, मेन गोष्ट ती आहे. सरळ फंडा आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. डिसिप्लिन असलं तुमच्यात करण्याची इच्छा असली तर तुम्ही सेल्फ करू शकता. नाहीतर एकदा तुम्ही 1 वर्ष अकॅडमी लावा, टेक्निक समजून घ्या, त्याच्यानंतर मग काय ते तुम्ही तुमचं सेल्फ करा. हा टेक्निक असतो आपल्या सेल्फ प्रॅक्टिसचा. तर चला आता काय करू, इन आउट वर्कआउट मारू. ते पण इथं ज्या ठिकाणी आपण स्किपिंग मारले होते त्या ठिकाणी, कारण की तिकडं आहे सिमेंट आहे सगळीकडे. पण सिमेंट कसं आहे, एकदा पंजे दुखते नाही तर आपली टाच दुखते. तर इथं कसं आहे, इथं ओके, इथं पाय दुखणार नाही, काही नाही. चला
तर आपला झाला इन आउट आणि आपण लेग शफल म्हणतो आपण त्याला. हे आपले 2 वर्कआउट झाले आपले कंप्लीट आपल्या भाषेमध्ये. तर हे काय होतं, आपण ज्या दिवशी रनिंग झाली नाही त्या दिवशी हा वर्कआउट मारला ना, सेम रनिंगचा जसा इफेक्ट पडतो सेम तसा इफेक्ट पडतो. कार्डिओ मध्ये मोडतंय पूर्ण रनिंग, सेम रनिंगची फिलिंग आली पूर्ण टोटल. हे काय होतं, नवीन पोरांना हाताची पोझिशन राहते, पायाची पोझिशन राहते. आणि एक मेन गोष्ट आहे, रनिंग करताना जे पाय अशी पडते ना आपली, अशी तिरके ते पडत नाही, असे सरळ पडते पाय. जर सरळ पडले पाय तर आपलं काय होतं, स्पीड मग आपली इम्प्रूव्ह होती. नाही तर वाकटे पडले ना तर स्पीड कमी होऊन जाते, सरळ पडले स्पीड वाढते. हे रनिंगचा फंडा आहे. नंतर हँड पोझिशन, म्हणजे प्रत्येक एका पोझिशनवर रनिंग डिपेंड आहे. हाताची पोझिशन पण बरोबर पाहिजे. तर ह्या गोष्टींनी सगळ्या पोझिशन बरोबर होत्या. तर हा वर्कआउट झाला आता. तर चला नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू आपण. या वर्कआउटने एक आहे स्टॅमिना एक वाढतो. दोरी घेऊ आता. चला आता आपल्या पहिल्या जागेवर जाऊ, कारण की पुरे पाय जाम झाले माहिती का. स्क्वॉट मारले त्या दिवशी तरी पूर्ण जास्त रिपिटेशन मारले म्हणून पाय लॉक झाले. आता पूर्ण मालिश करणं लागेल त्याला आणि त्याला, तेव्हा थोडंसं रिकवर होईल थोडं 1-2 दिवस. कारण की रेग्युलर मारत असतो ना आपण, त्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स मारले त्या दिवशी 2-3 सेट एक्स्ट्रा, त्याच्यामुळे जाम झाली मांडी. तर चला वर्कआउटचं काय ते तर चालूच राहतं थोडंफार मागं पुढं. आणि एक गोष्ट अशी आहे की एक तुम्हाला क्लिअर सांगतो, जे मुलं रनिंग करता किंवा फ्री वर्कआउट करते किंवा जिम करते त्यांचं काय असतं माहिती का, दररोज कोणता ना कोणता पार्ट दुखत असतो. असं नाही की तुम्हाला ज्या दुसऱ्या लोकांना रनिंग करतो म्हणजे एकदम फिट माणूस आहे त्याचं काहीच दुखत नसेल, पण डेली काही ना काही पेन सहन करणंच लागतं त्याला. ही मेन गोष्ट आहे, पण लोकांना ते कळत नाही. तर चला आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. लय दिवस झालं आपण, लय दिवस म्हणजे 2-3 दिवस झाले ऍप्स मारले नव्हते आपण. आता काय करू, ऍप्स वर्कआउट मारू. ऍप्स म्हणजे कोणता, ते पहिले ऍप्स नाही, आता या नवीन आपण शिकलेलो आहे ना ते ऍप्स मारू आता. या वर्कआउटने आपले या पोस्चर ऍप्स असताना ऍप्सवर ताण पडतो, तर थाईजवर ताण पडतो. तर हे सेट मारले आपण, 5 सेट मारले 50-50चे. तर आता काय करू, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केलं फक्त इन आउट आणि लेग शफल केले. तर याने काय होतं, स्टॅमिना वाढतो आपला, रनिंग परफॉर्मन्स ओके होतो. नवीन पोरांसाठी हे एक बेस्ट आहे. त्याच्यानंतर आपण ऍप्स मारले आणि आता रेग्युलर मध्ये सपाटे एक आहे आपलं कंटिन्युटी, तर सपाटे एक मारू आपण. चला आजचा वर्कआउट, आता शेवटचा टॉपिक बाकी आता वर्कआउटचा.
तर आपण सपाटे 15-15चे आपण 4 सेट मारले, 15 चौक 60। तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट। हे सगळे बेसिक आहे। हे जे इव्हेंट तुम्ही कंटिन्यू मारत राहिले कन्सिस्टन्सीने डेली, तर तुम्हाला अकॅडमी लावायची गरज नाही। याची सगळ्या रनिंग परफॉर्मन्स टोटल ओके होते। आपण जसं स्टार्टिंग इन आउट मारलं ते रनिंग परफॉर्मन्स ओके होतो, पायाची ताकद वाढते, सगळं वाढतं। त्यानंतर ॲप्स मारले, ॲप्सची पोझिशन वाढतं, सपाटे मारले, सपाट्यात पूर्ण ऑल बॉडी वर्कआउट होतो। हे जे वर्कआउट करतो आपण ते ऑल बॉडीच होतं डायरेक्ट। तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट। आता स्ट्रेचिंगची तयारी करू। इथं गोष्ट सगळ्यात मेन गोष्ट आहे वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग। ते स्ट्रेचिंग कंपल्सरी करायची, भले तुम्ही 5 मिनिटाचा वर्कआउट करू नाही तर 50 मिनिटाचा नाही 4 घंट्याचा, पण स्ट्रेचिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे। स्ट्रेचिंगने तुमची मसल जी ऍक्टिव्ह झालेली असते, ट्रेस झालेली असते, ती पूर्ण एकदम रिलॅक्स होऊन जाते। तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट। तर आता काय करू, जायची तयारी करू। तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट। तर भेटू नेक्स्ट स्टुडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत। बाय।